नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. प्रशासनाच्या तालावरच सरकारचं काम, नामदार मुनगंटीवार यांनी दिली कबुली. सोलापूरच्या व्यापाऱ्याची 21 लाखांची फसवणूक. पंढरपूरच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या बदलीनंतर चंद्रभागेच्या वाळवंटात साखर वाटून जल्लोष. मोहोळ पोलिसांकडून 3 वेगवेगळ्या गुन्ह्यातील 8 आरोपींना अटक. स्कॉर्पिओसह 38,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मंगळवेढ्यात अपूर्ण घरकुलांना धारकांना मोफत वाळू वाटप सुरू. आणि पंढरपूर तालुका पोलिसांनी वाळू तस्करांवर कारवाई करून मुसक्या आवळल्या. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सरकार किती कार्यक्षम असो त्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तालावरच काम करावं लागतं. सरकारी काम आणि 2 वर्ष थांब अशी परिस्थिती सध्या झाली आहे, असे मत राज्याचे वन व सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूरमध्ये आले असता त्यांनी नमामि चंद्रभागा आणि नामसंकीर्तन सभागृह इत्यादी कामासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. पंढरपूरमध्ये आले असता त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान अवताडे, प्रशांत परिचारक आदी मान्यवर उपस्थित होते. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना मुनगंटीवार यांनी नमामि चंद्रभागा आणि अभियानाची घोषणा केली होती. चंद्रभागेत येणारे प्रदूषित पाणी अडवून चंद्रभागा नदी स्वच्छ करण्याचा हा उपक्रम राबवण्याचे ठरवले होते. याचवेळी पंढरीत नामसंकीर्तन सभागृह बांधण्याचे ठरवून या सभागृहास मंजुरी दिली होती. परंतु आज सन 2024 मध्येही नामकीर्तनसह सभागृह पूर्ण झाले नाही. नमामि चंद्रभागा अभियानाचीही तीच अवस्था आहे. नामदार मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेले हे दोन्ही उपक्रम पूर्णावस्थेत गेले नाहीत. यावर बोलताना नामदार मुनगंटीवार यांनी आज ना उद्या हे उपक्रम पूर्ण होतील. आपल्याकडे म्हणले जाते ना, सरकारी काम आणि 2 वर्षे थांब, असा कबुली जबाब नामदार मुनगंटीवार यांनी दिला. शेतमाल खरेदी करून त्यांचे पैसे न देता चेन्नईच्या दोघांकडून सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाराची 21,20,955 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मुसा रफिक अहमद बागवान, वय वर्ष 41, राहणार विडी घरकुल, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिळाली माहिती अशी की मार्केट यार्डात हे शेतमालाचे व्यापारी असून त्यांनी चेन्नई येथील सुंदर राजन सय्यद सिद्दीकी अहमद या दोघांसोबत शेतमालाच्या व्यापाराचा व्यवहार केला होता. काही दिवस व्यवहार सुरळीत झाला. त्यावरून विश्वास संपादन करून 46,20,951 रुपयांचा शेतमाल घेतले. त्यातील 24,99,955 रुपये विविध खात्यावरून परत दिले. परंतु उर्वरित रक्कम परत न देता दमदाटी करून फसवणूक केल्याची नोंद जेल रोड पोलीस ठाण्यात झाली आहे. पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्लेकर यांची बदली झाल्यानंतर पंढरीतील महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांना साखर वाटून जल्लोष साजरा केला. तहसीलदार बेल्लेकर व प्रांताधिकारी गजानन गुरव हे वाळू चोरट्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली करावी यासाठी महर्षी वाल्मिक संघाच्या वतीने विविध आंदोलने केली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाल्याने आम्हाला विशेष आनंद होत असून त्यानिमित्त आम्ही वारकऱ्यांच्या भाविकांना साखर वाटून हा आनंदोत्सव साजरा करत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना गणेश अंकुशराव यांनी दिली. प्रांताधिकारी गजानन गुरव हे महादेव कोळी समाजातील जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवले होते. थातूर कारणे सांगून जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव रिजेक्ट करून पडताळणी समितीकडे अपील करण्यास भाग पाडत होते. हक्कापासून कोळी जमातीला वंचित ठेवणारे या प्रतिगामी अधिकाऱ्याच्या व महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, महसूल विभागाचे सचिव, पालकमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली. कोळी जमातीच्या या मागणीला यश आल्याने सर्वांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला. या दोघांच्या बदल्या केल्याबद्दल शासनाचे आभार. परंतु जोपर्यंत चंद्रभागेतील वाळू चोरी थांबत नाही आणि आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार, असेही यावेळी गणेश अंकुशराव यांनी सांगितले. मोहोळ पोलिसांनी 3 वेगवेगळ्या गुन्ह्यातील 8 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 38,22,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ तहसील यांच्या गौण खनिज पथकाने 2 वाळूचे टिपर जप्त केले होते. या टिपर मधील वाळू खाली करून ते टिपर पळवून नेल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने समाधान बंडू चव्हाण, राहणार शेगाव दुमाला पंढरपूर, आकाश अण्णा मुटकुळे, राहणार देगाव पंढरपूर,
निलेश मुकुंद भगत राहणार देगाव यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। 18 जानेवारी रोजी दुपारी लोकनेते बाबुराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज लक्ष्मीनगर येथे गोडाऊन क्रमांक 3 मधून कामगारांची जेवणाची सुट्टी झाल्याचा फायदा घेऊन पांढऱ्या रंगाच्या साखरेची प्रत्येकी वजन 50 किलो याप्रमाणे 17 साखरेची पोती चोरून नेली होती। या प्रकरणात गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करून कृष्णा बंडू सुरवसे राहणार अणगर, सचिन सज्जन व्यवहारे राहणार अंजनगाव, विराज आबासाहेब गुंड राहणार अणगर तालुका मोहोळ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल व स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले। तसेच मोहोळ मार्केट यार्डामधील एका मका धान्याचे गोडाऊन फोडून 40,000 रुपये किमतीची प्रत्येकी 100 किलोची 16 पोती मका धान्य चोरून नेण्यात आले होते। या प्रकरणाचा तपास करून सागर शिवाजी वाघमारे राहणार यावली, रफिक अब्बास शेख राहणार कुंभारखाणी मोहोळ यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून केलेला मुद्देमाल वसूल करण्यात आला। या 3 प्रकरणामध्ये 2 हायवा अंदाजे किंमत 30 लाख रुपये, साखरपोती 32,640 रुपये, पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक 13 AZ 4300 अंदाजी किंमत 5 लाख रुपये, मका धान्याची 16 पोते प्रत्येकी 100 किलो वजनाची अंदाजी किंमत 40,000 रुपये, सुपर कंपनी छोटा हत्ती वाहन MH13DQ 4627 अंदाजी किंमत 2,50,000 रुपये अशा 3 वेगवेगळ्या गुन्ह्यातून 8 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 38,22,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मंगळवेढा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील जोथा लेव्हलपर्यंत असलेल्या अपूर्ण घरकुलांना बांधकामासाठी मोफत वाळू देण्यात आल्याने गरिबांच्या घरांचे स्वप्न आता पूर्ण होऊ लागले आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2016 ते 2021 मधील 22 मधील 6,656 घरकुलांचे उद्दिष्ट होते। त्यापैकी 5,414 घरकुल पूर्ण झाले असून 1,234 घरकुल हे वाळू अभावी पूर्ण होऊ शकले नाहीत। परिणामी या अपूर्ण घरकुलांना मोफत वाळू देण्याचा शासनाचा आदेश दिनांक 19 एप्रिल 2023 प्रमाणे या घरकुलांना मोफत 124 ब्रास वाळू पोलीस स्टेशन आवारातील जप्त केलेली वाटप करण्यात आली। या वाळू वाटपाला तहसीलदार यांनी हिरवा कंदील दाखवल्याने नुकतेच 12 लाभार्थ्यांना ही वाळू देण्यात आली असून उर्वरित लाभार्थ्यांना त्यांचे वाटप केले जाणार आहे। सदर घरकुल योजनेतील 238 लोकांना गवंडी प्रशिक्षण योजना लागू केली होती। त्याप्रमाणे वाळूचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। या वाळू वाटपाचा शुभारंभ अंधळगाव येथील महिला सुवर्णा शिवाजी कुंभार यांना देऊन शुभारंभ करण्यात आला। यासाठी प्रांताधिकारी BR माळी, तहसीलदार मदन जाधव, गट विकास अधिकारी शिवाजी पाटील, मंडल अधिकारी धनंजय इंगोले, तलाठी दत्तात्रय सोनुने, वरिष्ठ लेखनिक उमाकांत मोरे, वरिष्ठ सहाय्यक सचिन एडसे, पंचायत समिती विस्तार अधिकारी सांख्यिकी श्रीनिवास शेरला आदींनी परिश्रम घेतले। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी वाळू तस्करांविरुद्ध मोहीम उघडत चक्क JCB सह 46 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पंढरपूर तालुक्यातील शेगाव आणि चिंचोली भोसे येथे अवैधरित्या वाळू वाहतुकीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई केली आहे। एकूण 46,53,हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यात 7 वाहने जप्त केली आहेत। यात JCB सह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर, हेड कॉन्स्टेबल गजानन माळी, क्षीरसागर घंटे, राहुल जगताप, पाडकर, वाडदेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी आतापर्यंत कारकिर्दीत दबंग राहिली आहे। सोलापुरात पोलीस आयुक्तालयात असताना अनेक त्यांनी गुन्हे उघडकीस केले आहेत। जिल्ह्यात मंद्रुप, मोहोळ, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीना व भीमा नदीतून अवैध वाळू उपसा सुरूच आहे। वाळू तस्कर मध्यरात्रीनंतर ट्रॅक्टर, जुन्या टेम्पोतून वाळूची अवैधपणे वाहतूक करताना दिसत आहेत। या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळू तस्कराविरुद्ध अशीच मोहीम राबवावी अशी मागणी जनतेतून होत आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।